पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोठुळणा येथे महाराष्ट्रात प्रथमतः भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बुधवार 31 जुलैला करण्यात आले। पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा हा उपक्रम पशुपालकांसाठी वरदान ठरणार आहे। सदर कार्यक्रमाचे उद्घाटन गोविंदराव ठाकरे, सभापती पंचायत समिती सावनेर यांच्या हस्ते पार पडले। अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य छायाताई बनसिंगे होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून मंजुषा पुंडलिक, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नागपूर, गीता आमगावकर, सरपंच ग्रामपंचायत कोठुळणा, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवींद्र चिखले, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती डॉक्टर प्रशांत लांजेवार, पंचायत समिती सदस्य गणेश काकडे व हरीश चौधरी, उपसरपंच कोठुळणा आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमादरम्यान माफसूचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मनोज पाटील यांनी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान या विषयावर पशुपालकांना तांत्रिक मार्गदर्शन केले। या प्रसंगी पशुवैद्यकीय दवाखाना कोठुळणा येथील घनश्याम कुहिटे पट्टीबंधक यांच्या सेवानिवृत्त समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते। त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। तसेच दवाखान्यातील प्रांगणात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मुकिंदा जोगेकर यांनी केले। संचालन ढोबाळे तर आभार डॉक्टर अमित लोहकरे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर बारसकर, श्रीवास्तव, अक्षय काकडे आदींनी सहकार्य केले। कार्यक्रमास परिसरातील पशुपालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। MCA न्यूज मराठी करिता किशोर गणवीर, सावनेर, नागपूर।